जय महाराष्ट्र. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तुमच्या शेतीचा नकाशा जुना झालाय का? म्हणजे खूप वर्ष झालेत शेतीचा नकाशा काढून किंवा एकाच सर्व्हे नंबरमध्ये अनेक हिस्सेदार असल्यानं नक्की कोणती जमीन कुणाची आहे यावरनं वाद होतात का? काळजी करू नका. महाराष्ट्र सरकारनं आता पोट हिस्सा मोजणी करून प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र नकाशा देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. ही प्रक्रिया कशी असणार आहे? याचा तुम्हाला काय-काय फायदा होणार आहे? हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्याला त्याचा पोट नकाशा करण्याची गरज आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. महाराष्ट्र शासनाच्या भू अभिलेख विभागाने प्रलंबित मोजणी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आणि जमिनीचा वाद मिटवण्यासाठी ई मोजणी 2.0 आणि खाजगी परवानाधारकाला भूमापकाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयामुळे काय बदल होणार आहे? तर आता फक्त सरकारी मोजणदारीची वाट पाहण्याची गरज नाहीये. परवानाधारक खाजगी भूमापकांमार्फतही अवघ्या 30 दिवसाच्या आत तुम्ही तुमची मोजणी करू शकता. त्या नकाशामध्ये मोजणीनंतर प्रत्येक पोटहिश्शाचा स्वतंत्र नकाशा मिळणार आहे आणि तो नकाशा 7/12लाही जोडून दिला जाईल. आता पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की म्हणजे पोट हिस्सा म्हणजे काय? जेव्हा एखादा मोठा गट नंबर म्हणजे उदाहरणार्थ गट नंबर 10 अनेक भाऊ किंवा हिस्सेदार असतात, तेव्हा कागदावर 7/12 वरती सर्वांचीच नावं असतात. पण प्रत्यक्षात कोणती जमीन कुठून कुठपर्यंत कुणाची आहे असं रेखांक केलेलं नसतं. मग आता ही प्रक्रिया काय करेल? तर या प्रक्रियेत प्रत्यक्षात जागेवर जाऊन हद्द निश्चित केले जातात. त्यामुळे फायदा काय होतो? त्यामुळे भविष्यात जमीन विकताना किंवा वारसाचा नोंद करताना किंवा कर्ज काढताना अडचणी येत नाहीत, वाद निर्माण होत नाही. मोजणीसाठी अर्ज कसा करावा? तर त्यासाठी एक प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप. आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती भेट द्यायचं आहे. ती वेबसाईटचं नाव आहे imojni.mahabubmi.gov.in. ह्या पोर्टलवरती गेल्यानंतर ई मोजणीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कागदपत्र काय-काय लागणार आहे? तर चालूचा 7/12 लागेल. त्याच्यानंतर 8 आणि जुना नकाशा असल्यास तुम्हाला अपलोड करायचा आहे. फीस भरणी त्यामध्ये महत्त्वाची आहे. मोजणीच्या प्रकारानुसार फीस भरणी आहे. तुमची साधी मोजणी आहे, तातडीची आहे, अतितातडीची आहे. याच्या अनुसार फीस वाढेल, कमी होईल आणि ते तुम्हाला भरायचं आहे. आता मोजणीचा प्रकार आणि लागणारा वेळ काय आहे ते आपण समजून घेऊया. साधी मोजणी असेल तर तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी लागेल म्हणजे 180 दिवस. जर तुम्ही सरकारी यंत्रणेमार्फत करताय. तातडीची मोजणी असेल तर 90 दिवस जर तुम्ही सरकारी यंत्रणेमार्फत करताय. अतितातडीची असेल तर 60 दिवसाचा वेळ लागू शकतो. परंतु खाजगी भूमापकांमार्फत जर तुम्ही मोजणी करत असाल तर तुम्हाला 30 दिवसाच्या आतच ही मोजणी करून दिली जाते. आता मोजणी पूर्ण झाल्यानंतर भूमापक हस्ताक्षर नकाशा तयार करता येईल. नकाशावर सर्व सहधारकांच्या स्वाक्षरी घेतल्या जातात. त्यानंतर फॉर्म नंबर 12 म्हणजेच फाळणी 12 तयार करून प्रत्येक हिश्श्याचे क्षेत्रफळ निश्चित केले जाते आणि अंतिम टप्प्यात तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेला नवीन नकाशा घरी बसल्या ऑनलाईन डाउनलोड करता येईल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पोट हिस्सा मोजण्याची संपूर्ण माहिती. जमिनीचे वाद टाळायचे असतील किंवा तुमचं भावकीमध्ये आणखीन पोट हिस्से वाढवायचे असतील आणि आपल्या हक्काची जमीन निश्चित करायची असेल, तर ही मोजणी करून घेणं कधीही तुमच्यासाठी फायद्याचंच ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काही शंका आहे का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे जाऊनही तुम्हाला जर तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा ऑनलाईन कसा पाहायचा आहे किंवा ई मोजणीचा अर्ज वरती येणाऱ्या अडचणीत वेगवेगळा व्हिडिओ हवा आहे का? तर ते मला नक्की सांगा. आशा करतो ही माहिती आणि हे अपडेट तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. याच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत तीच विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.